दरम्यान फादर्स डेच्या निमित्तानं राजकीय प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत, पाहूयात। आज फादर डेचं धन्यवाद ह्यासाठी करतोय की आम्ही जे सगळे आहोत, म्हणजे आपण सगळेच, जर आपल्याला कोणाला वडीलच नसते तर आपण जन्माला आलोच नसतो। म्हणून ती पहिली बाब आहे। आणि त्यांचे जे प्रत्येक वडिलांचे आईचे संस्कार हे महत्त्वाचे असतात। आमचे तर वडील शेतकरी कुटुंबातले होते, त्याच्यामुळे अत्यंत साधे राहणीमान, उच्च विचारश्रेणी आणि प्रामाणिकपणा तो घेऊन आम्ही वाटचाल करतोय। म्हणून मगाशी आमच्या ज्या पालकमंत्र्यांनी सांगितलं प्रामाणिकपणा, तो प्रामाणिकपणा आतापर्यंत मी जपत आलेलो आणि तो पुढे तसाच जपल। त्याचं सगळं श्रेय माझ्या वडिलांना। आज माझं राजकारणातलं जे व्यक्तिमत्व आहे ते फक्त आणि फक्त वडिलांमुळे आहे। माझं मूळ घर सिंधुदुर्गामध्ये असताना 1970 सालामध्ये माझे वडील उद्योगधंद्यासाठी रत्नागिरीमध्ये आले। त्यांनी लोकांशी अतिशय चांगला संपर्क ठेवला। आमच्यासारख्यांना म्हणजे आमच्या दोन्ही भावांना फार मोठं करण्यामध्ये, संस्कार देण्यामध्ये ते यशस्वी ठरले। आणि मला असं वाटतं की आपण गुरु मानतो, आपण आयडॉल मानतो। नेते तर आमचे गुरु आहेतच, ते आमचे आयडॉल आहेतच, पण घरातच दुसऱ्याबद्दल वाईट बोलायचं नाही, दुसऱ्याची बदनामी करायची नाही, दुसऱ्याच्या नाहक अंगावर जायचं नाही, ही जे काय शिकवण आहे ही मला वडिलांकडून मिळालेली आहे। आणि म्हणून आज जे माझं जे अस्तित्व आहे ते फक्त आणि फक्त वडिलांमुळे आहे। शाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।